नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सारिका आहे. आज आपण मोजमाप शिकणार आहोत. मुलांनो, तुम्ही कधी वाढदिवसाची भेटवस्तू गुंडाळली आहे का? जर हो, तर तुम्ही पॉलिहेड्रॉनच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ रॅपिंग पेपरने झाकले आहे. तुम्ही कधी ग्लासमध्ये दूध ओतले आहे का? जर हो, तर तुम्ही ग्लासचे आकारमान दुधाने भरले आहे. इतकेच नाही तर दैनंदिन जीवनात आपल्याला पृष्ठभागाचे क्षेत्रफळ आणि आकारमान यांसारख्या अनेक क्रियाकल्पांचा सामना करावा लागतो. आपण त्रिमितीय जगात राहतो. प्रत्येक वस्तू जी तुम्हाला दिसते किंवा स्पर्श करता येते, तिचे आकारमान, लांबी, रुंदी आणि उंची मोजता येते. चला, दिलेली प्रतिमा पाहूया. या घराचे काही परिणाम आहेत. तुम्ही ज्या घराकडे पाहत आहात त्याची लांबी, विशालपणा आणि रुंदी आहे. काही आयताकृती आणि त्रिकोणी आकार देखील आहेत. शिकण्याचे उद्देश. हा धडा झाल्यानंतर तुम्हाला हे कळेल. क्षेत्रफळ, परिमिती आणि आकारमान. समलंब चौकोन आणि समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ. चौकोन आणि चौकोनाचे क्षेत्रफळ. या धड्यातील सांकेतिक शब्द क्षेत्रफळ, परिमिती, आकारमान, समलंब चौकोन, चौकोन, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ, चौकोनाचे क्षेत्रफळ. चला, मापनाच्या संकल्पना नकाशाचे निरीक्षण करूया. विषयाकडे जाण्यापूर्वी क्षेत्रफळ, परिमिती आणि आकारमान यातील फरक पाहूया. क्षेत्रफळ. दिलेल्या प्रतिमेतील कार्पेटचे निरीक्षण करूया. जमिनीला बसणारा कार्पेट खरेदी करण्यासाठी आपल्याला त्याचे क्षेत्रफळ माहीत असणे आवश्यक आहे, किंवा कार्पेट जागेपेक्षा मोठे असेल की लहान असेल. क्षेत्रफळ म्हणजे वस्तूच्या सपाट 2D पृष्ठभागाने किंवा आकाराने व्यापलेली एकूण जागा. परिमिती. दिलेल्या चित्राकडे पहा. जेव्हा आपल्याला तुमच्या घराभोवती कुंपण घालायचे असते, तेव्हा आपल्याला किती लांबीचं कुंपण लागेल हे जाणून घेण्यासाठी आपल्याला त्याची परिमिती सापडते. आकाराची परिमिती त्याच्या सीमेची एकूण लांबी म्हणून परिभाषित केली जाते. आकाराची परिमिती आकाराला वेढणाऱ्या सर्व बाजू आणि कडांची लांबी जोडून निश्चित केली जाते. आकारमान. प्रतिमा पहा. जेव्हा आपल्याला दूधवाल्याकडून दूध खरेदी करायचे असते, तेव्हा आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे की ते किती देत आहेत, नाही का? प्रत्येक वस्तू जागा व्यापते. या व्यापलेल्या जागेचे मापन त्या वस्तूचे आकारमान असते. वस्तू घन किंवा पोकळ असू शकते. जर ती घन असेल तर या घन वस्तूने व्यापलेली जागा त्याचे आकारमान असते. पोकळ वस्तूंच्या बाबतीत आपल्याला माहीत आहे की अशी वस्तू हवेने किंवा द्रवाने भरलेली असते. तर जर आपल्याला पोकळ वस्तूचे आकारमान शोधायचे असेल तर आपण अशा वस्तूंमध्ये हवा किंवा द्रवाने व्यापलेली जागा मोजण्याचा विचार करतो.
ही पोकळ वस्तू भरणारे आकारमान म्हणजे वस्तू किंवा पात्राची क्षमता असे म्हणतात. आयत म्हणजे वस्तूने व्यापलेली जागा, तर क्षमता म्हणजे वस्तू आत सामावून घेऊ शकणाऱ्या कोणत्याही पदार्थाचे आकारमान. ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियम हा एक चौकोन असतो जो 4 बाजू आणि समांतर बाजूंचा एक संच असलेला आकार म्हणून परिभाषित केला जातो. दिलेल्या प्रतिमा पहा. तुम्हाला काही समजले आहे का? हो. सर्व प्रतिमांमध्ये समांतर बाजूंचा एक संच आहे, नाही का? ट्रॅपेझियमचे क्षेत्रफळ म्हणजे या 4 बाजूंमध्ये व्यापलेले क्षेत्र. ट्रॅपेझियमचे क्षेत्रफळ समांतर बाजूंच्या लांबी आणि ट्रॅपेझियमच्या उंचीवर अवलंबून असते. ते चौरस एकमेकांमध्ये मोजले जाते. कोणत्याही ट्रॅपेझियमचे क्षेत्रफळ शोधण्याचे सूत्र पाहू. समलंब चौकोन ABCDचे क्षेत्रफळ बरोबर त्रिकोण ABDचे क्षेत्रफळ अधिक त्रिकोण CBDचे क्षेत्रफळ. बरोबर सामान्य संज्ञा h काढा तर आपल्याला मिळेल 1/2 बरोबर एका कंसामध्ये a अधिक b भागिले 2h समांतर बाजूंची बेरीज गुणिले त्यांच्यातील लांबी अंतर. उदाहरण. ज्या ट्रॅपेझियमचे पाया 25 मीटर आणि 10 मीटर आहे आणि ज्याची उंची 6 मीटर आहे त्याचे क्षेत्रफळ शोधा. उत्तर. दिलेले पाया A बरोबर 25 मीटर आहे, B बरोबर 10 मीटर आहे. उंची h 6 मीटर आहे. ट्रॅपेझियमचे क्षेत्रफळ आहे A बरोबर 1/2 कंसामध्ये A अधिक B कंसाच्या बाहेर h. A बरोबर 1/2 कंसामध्ये 25 अधिक 10 दुसऱ्या कंसामध्ये 6. म्हणजेच खालच्या ओळीमध्ये 1/2 एका कंसामध्ये 35 दुसऱ्या कंसामध्ये 6 म्हणजेच खालच्या लाईनमध्ये बरोबर 105 मीटर स्क्वेअर. चतुर्भुज. चतुर्भुज म्हणजे 4 बाजू 4 कोन आणि 4 शिरोबिंदू असलेला बहुभुज. चतुर्भुज हा शब्द लॅटिन शब्द क्वाड्री पासून आलेला आहे, ज्याचा अर्थ 4 आहे आणि लॅटस म्हणजे बिंदू. खरोखर घडणारी अनेक चतुर्भुज भुजाचे उदाहरणे आहेत. पत्ते, बुद्धिबळाचे कार्ड, वाहतूक चिन्हे इत्यादी. आता आपण चतुर्भुजाचे क्षेत्रफळ पाहू. आता चतुर्भुजाचे क्षेत्रफळ त्रिकोणांमध्ये विभाजित केले जाते. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे?
हो, तुम्ही बरोबर आहात. ते 1/2 गुणिले बी गुणिले एच आहे. आता दोन्ही त्रिकोणांमध्ये हे सूत्र लावा. मग आपल्याला मिळेल चतुर्भुजाचे क्षेत्रफळ. आता सामान्य डीच्या उदाहरण, आकृतीत दाखवलेल्या PQRS चतुर्भुजाचे क्षेत्रफळ काढा. उत्तर, ही प्रतिमा पहा. येथे PQD आहे. D बरोबर 10 सेंटीमीटर. नंतर H1 आणि H2 अनुक्रमे 8 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर. चतुर्भुजाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले D H1 अधिक H2. वरील सूत्रातील मूल्य बदला. बरोबर 1/2 गुणिले 10 गुणिले 8 अधिक 12. बरोबर 1/2 गुणिले 10 गुणिले 20. बरोबर 10 गुणिले 10. 100 सेंटीमीटर स्क्वेअर. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. क्षेत्रफळ म्हणजे वस्तूच्या सपाट 2D पृष्ठभागाने किंवा आकाराने व्यापलेली एकूण जागा. आकाराची परिमिती ही त्याच्या सीमेची एकूण लांबी म्हणून परिभाषित केली जाते. आकाराच्या परिमितीमध्ये आकाराच्या सर्व बाजू आणि कडांची लांबी जोडली जाते. आकारमान म्हणजे वस्तूने व्यापलेली जागा, तर क्षमता म्हणजे वस्तू तिच्या आत सामावून घेऊ शकणाऱ्या कोणत्याही पदार्थाचे आकारमान. ट्रॅपेझियमचे क्षेत्रफळ ABCD बरोबर A अधिक B भागिले 2 आणि बाजू H. चतुर्भुजाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले D H1 अधिक H2. पाहिल्याबद्दल धन्यवाद.